काँग्रेसचे दिलीप माने भाजपच्या वाटेवर आहेत आणि यावरून भाजपा आमदार सुभाष देशमुख नाराज आहेत। दिलीप मानेंच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे। सोलापुरातले काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेही भाजपच्या वाटेवर आहेत। मानेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांमुळे भाजप आमदार सुभाष देशमुख नाराज झाले। सुभाष देशमुखांच्या कार्यकर्त्यांनी मानेंच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांविरोधात भाजप कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं। कार्यकर्त्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर सोलापूर भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आंदोलकांची समजूत काढण्यासाठी आंदोलनस्थळी दाखल झाल्या। भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला। रेशन दुकान त्यांच्याकडे होतं, एक रेशन दुकान जे भाजपला मतदान करतात त्यांना रेशन सुद्धा दिलं नाही। अशा लोकांना तुम्ही जर पक्ष प्रवेश करत असेल तर गावामध्ये आम्ही कुठल्याच तोंडाने जायचं नाही। पक्ष प्रवेशाचा निर्णय हा प्रदेश लेवलवरती होतो। या सगळ्यांचे पक्ष प्रवेश माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि पालकमंत्री महोदय यांच्यामध्ये समन्वय होऊनच होता। त्यामध्ये बापूंना पण यामध्ये घ्यावं अशा प्रकारची मी विनंती। सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या भावना आहेत की लुटून खाणाऱ्या याच्या विरोधात आम्ही काम केलं। त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या भावना मी प्रदेश अध्यक्षांना पण उद्या सर्वसामान्य नागरिक काय म्हणून मतदान करतील तुम्हाला? मला नाही, तुम्हाला। गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस सत्तेत नव्हती त्यावेळेस आम्ही सर्व लोकांनी भारतीय जनता पार्टीसाठी लाट्या खाल्ल्यात, काट्या खाल्ल्यात आणि भारतीय जनता पार्टीसाठी आम्ही जीवाचं रान केलंय। आणि ही जे वैभव आहे हे या सर्व कार्यकर्त्यामुळे वैभव आलेलं आहे। आणि जर या वैभवाचं जर शिखरावर हे वैभव जात असताना जर कुणी आयरा गैरा सैरा जर येऊन आमच्यावरती जर नेतृत्व करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते हे भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मान्य नाही। दिलीप मानेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे। हे मला तर असं वाटतं गुप्तचर पद्धतीने आत आले आणि परत गठ्ठ्याची गठ्ठा घेऊन जाण्याची भीती आहे। तुम्ही मला बोलावलं मी सांगतोय की मग विश्वासात म्हणजे काय असतं, एखादा बाबा निरोप देणं किंवा ह्या लोकांना घ्यायचं आहे आपल्याला, किंवा आता आपली काही किंमत बी नसेल एखाद्या जिल्ह्यात आपल्याला कोण ओळखत नसेल, आता डिस्कार्ड झालेली माणसं असतात तसं एका असं डिस्कार्ड करून टाकलं असेल आपल्याला कशाला विचारायचं असं बी असू शकत माहीत नाही।